कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमधील गंधारी सावित्री नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा. बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई कधी? नागरिकांमधून उपस्थित होतोय सवाल. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय. अद्ययावत मशिनरीज पडल्या धुळखात. सणासुदीच्या काळात वादग्रस्त पोस्ट करणे पडणार महागात. कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशारा. आणि खेडच्या काळकाई देवीला देण्यात आली शासकीय सलामी. तर चिपळूणमधील करंजेश्वरीच्या दर्शनासाठी सिने कलाकारांची उपस्थिती. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशावर स्थानिक महसूल विभागाचं दुर्लक्ष असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. गांधारी नदी सावित्री नदीपात्रामध्ये वाळू उपसा करण्याची कोणती परवानगी नसताना वारेमाप वाळू उत्खनन केलं जात आहे. तर येथील स्थानिक तलाठी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं वाळण, भावे, बीरवाडी, गांधारी नदीपात्राच्या परिसरात अनधिकृतपणे वाळूचे मोठे उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जलसंपदा विभागाचे नियम पायदळी तुडवत या विभागात नदीमध्ये JCB लावून उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात. अनेक वेळा तक्रारी देऊन देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संशय व्यक्त होतोय. यामुळे नदीपात्रात वाळू आणि रेसगा उपसणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे वाळू किती काढले वाळू? हो काय? कशी ब्रास देता? 3000 रुपये. 3000. नाव काय तुमचं? नाव सांगा. व्हिडिओ कशाला करता पण? मी पाहिजे ना, मी सांगतो ना तुम्हाला. चल. परमिशन घेतलेली आहे तुम्ही? तालुक्यात कोणाला परमिशन आहे तर माझ्या एकट्यालाच परमिशनची गरज आहे. हां बरोबर. पण नाव सांगा ना. माझा मैनुद्दीन ढोकले. हो काय? किती दिवस झाले काढताय? दुसरा दिवस. हो काय? मग आता इथून काढून कोणत्या नदींना काढताय? तुम्हाला माहित नाही का कुठली नदी? नाही ना. मला पण नाही माहित. हो काय? ए, बंद कर गाडी. गाडी इथं उतरला. बरं. ट्रॅक्टर पलटी झाला तर पाण्यात? हो. हां काय वाळू होती का त्या ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टरमध्ये वाळू होती. तुमचा कामदार म्हणत होता. मग तुम्हाला माहित नाही का? हो मी का बोलतोय? सर भाईंना भाई येतील, भाई बघतील. मुदशीर भाई. मुदसीर भाईंना परमिशन दिले? मला माहित नाही कोणाला परमिशन दिले का. तालुक्यात कोणाला परमिशन आहे का? हां बरोबर. बशीर चितकर माल काढतोय त्याला परमिशन आहे का? बरोबर. इथं चिपळूणकर काढतात त्याला परमिशन आहे का? जावेद दिसानेला परमिशन आहे का? मग शासनाकडनं परमिशन घ्यायची नाही? कोणाला साहेब परमिशन आहे तालुक्यात? बरोबर बरोबर. तुम्ही आणि मी काय नवीन आहो का भाई? मी काय नवीन आहे का तुमच्या? हो बरोबर आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाकरेगड शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी 13 मार्च रोजी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. काही रुग्णांसोबत संवाद देखील साधला. यावेळी सोनोग्राफी, मॅमोग्राफी सारख्या अद्ययावत मशिनरी उपलब्ध असून केवळ तज्ज्ञांची नेमणूक नसल्यानं त्या वापरात नसून धुळखात पडल्या असल्याचं निदर्शनास आलं. याशिवाय औषध साठा पुरेसा नसल्याचं देखील जाणवल्यानं या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावरून करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलंय. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी काही तक्रारी केल्या आणि फारसं मला त्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या वाटल्या. म्हणजे स्वतः पाहावं म्हणून मी इथे आज भेट दिली. हे उपजिल्हा रुग्णालय आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातले 5-6 तालुक्यांची जनता ह्याच्यावरच अवलंबून आहे आणि इथेच इतक्या त्रुटी आहेत, इतक्या कमतरता आहेत आणि असा काही बाबतीत तर मला काही गोंधळसुद्धा दिसला की त्याच्यामुळे जनता हैराण झालेली आहे. म्हणजे आवश्यक औषधं सांगितलेली असतात पण ती औषधंच इथे नाही. त्यानंतर सोनोग्राफीची 2-2 यंत्र आहेत, परंतु ती सोनोग्राफी यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर इथे नियुक्त नाही. त्यामुळे जनतेला नाईलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते
तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1,000 रुपये ह्या सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात खर्च करायची पाळी येते, तेव्हा ते मोठे हैराण होतात. काही ते इतकी गरिबी आहे इकडे यांच्या भागामध्ये, काही तालुक्यांमध्ये, की रिक्षाला जाताना शेअर रिक्षाचे 20 रुपये कसे खर्च करायचे असा प्रश्न पडतो काही रुग्णांवर, त्यांच्या नातेवाईकांवर. आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यक औषधं नाही, सोनोग्राफी यंत्र आहे परंतु सेवा नाही मिळत. मॅमोग्राफी हे एक फार महत्त्वाचं यंत्र आहे, ते इथे आलेलं आहे यंत्र, परंतु ज्यांनी यंत्र उपलब्ध करून दिलं त्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने ते यंत्र चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर मात्र नियुक्त केले नाही. या मॅमोग्राफीसाठी चांगले तज्ज्ञ डॉक्टर पाहिजेत. आणि हे यंत्र इतकं महत्त्वाचं आहे की स्त्रियांना स्तनाचा कर्करोग जो होतो त्या रोगाचं निदान आणि त्याच्यावरची नंतरची उपचार पद्धती यासाठी हे यंत्र फार उपयोगी पडतं. त्यामुळे हे यंत्र आलं ह्याचा आनंद इकडे पसरला होता, परंतु आता यंत्र वापरलं जात नाही कारण डॉक्टर नाहीत हे कळल्यामुळे परत लोकांमध्ये संतापाची भावना मला आढळली. आणि म्हणून मी ठरवलं की इथे येऊन भेटावं. परंतु झालं असं की इथले जे अधिष्ठाता रजेवर आहेत आज, त्यामुळे ते काही भेटले नाही. ऐतिहासिक व्यक्ती, थोर पुरुष, उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबद्दल भावना दुखावतील अशी पोस्ट किंवा स्टेटस ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. आपल्याकडे सध्या सर्वत्र सण उत्सवाचा माहोल असून सर्वत्र अतिशय आनंदात आणि उत्साहाने सण साजरे केले जातात. परंतु काही लोकांच्याकडनं आक्षेपार्ह संदेश, मेसेजेस, व्हिडिओ, पोस्ट, त्याचबरोबर काही पिक्चरसुद्धा फॉरवर्ड केले जातात किंवा समाज माध्यमांवरती पोस्ट केले जातात. मला ह्या निमित्तानं सर्वांना आवाहन करायचं आहे, ज्यामुळे महनीय व्यक्तींची, ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान होईल, अवमान होईल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आक्षेपार्ह काही लिहिलं जाईल, त्याचबरोबर काही राजकीय महत्त्वाच्या नेत्यांबद्दलही काही आक्षेपार्ह लिखाण केलं जाईल, समाजामध्ये जातीमध्ये काही तेढ निर्माण होईल. त्याच्यामुळं जर कुठे लोकांच्या भावना दुखावतील तर त्या संदर्भात अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ठेवलेली आहे. त्यामुळं मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखवणारा, इतरांचा अवमान करेल, इतरांच्या भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट समाज माध्यमांवरती, जसं व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे किंवा इतर अनेक समाज माध्यम आहेत, त्याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट करू नयेत. अन्यथा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अशा लोकांवरती भारतीय न्याय संहितेचे वेगवेगळे कलम, त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा याच्या जी कलमं आहेत त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्याची जे सायबर पोल्युशन आहे त्याची सोशल मीडियाला सातत्यानं अशा लोकांच्यावरती नजर ठेवू नये, अशा लोकांवरती पाळत ठेवू नये आणि त्यांच्याबद्दलची माहिती सातत्याने घेण्याचं काम चालू असतं, असं एक या निमित्ताने मला सर्वांना सांगायचं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक वेळा अंधारात राहावे लागते. महाड तालुक्यातील विहिरी विभागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी सायंकाळच्या सुमारास विद्युत वाहिनी जोडण्याचं काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने आतिफ बावडेकर या कर्मचाऱ्याला शॉक लागल्यानं विद्युत वाहिनीचा जोरदार झटका बसला. या झटक्यामुळे बावडेकर खाली पडणार इतक्यात खाली उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी बावडेकर यांना पकडले, परंतु आतिफ बावडेकर यांचे हात आणि पाय भाजल्यामुळे त्यांना महाड येथे खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले. रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये काल धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्फत नगरपालिकेसमोरील चिंचपाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, चावडी नाका या ठिकाणी अनेक ट्रिपल सीट ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित भव्य अशा कार्यक्रमात नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या शुभ हस्ते उज्ज्वला चंदनशिव यांना राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तसेच उज्ज्वल भविष्य सेवाभावी संस्था अलिबाग रायगडच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करीत असताना समाजातील
तालुक्यातील गरीब, गरजू, दिव्यांग तसेच घरच्यांनी दुर्लक्ष केलेल्या महिलांना दरमहा विविध दात्यांच्या सहकार्याने राशन देण्याचे कार्य ते आपल्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच तेजस्विनी फाउंडेशन माणुसकीच्या माध्यमातून करीत आहेत। उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून तेजस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष जीविता पाटील व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव यांचे कौतुक करण्यात आले। उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था प्रमुख सल्लागार डॉक्टर नितीन गांधी, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमधील हळदुले येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सप्ताह संपन्न झाला। यावेळी भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन संपन्न झाले। पहिल्या दिवशी कीर्तन हभ प्रमोद महाराज कुमठेकर, दुसऱ्या दिवशी कीर्तन आनंद महाराज कोंढाळकर आणि एकादशी निमित्त दादा महाराज मोरे यांचे कीर्तन पार पडले। या कीर्तन सेवेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, रवींद्र महाराज पार्टे, प्रताप महाराज कुमठेकर, अंकुश महाराज कुमठेकर, भागोजी महाराज मोरे यांनी गायनाची साथ दिली। तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक, मृदुंग महर्षी सुनील महाराज मेस्त्री, रायगड भूषण विठ्ठल महाराज मांढरे, सूरज सुतार, यश भोसले यांनी साथ दिली। तर काल्याच्या कीर्तनाची सेवा विनोदाचार्य बबन महाराज शिंदे यांनी केली। या सप्ताहामध्ये तालुक्यातील कलावंतांचा, समाजसेवकांचा विशेष सन्मान सोहळा वैकुंठवासी गोविंद महाराज कोमठेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने आयोजित केला होता। यावेळी समाजसेवक, उद्योजक तुकाराम शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष कृष्णाजी कदम, गायनाचार्य भजनमूर्ती रामचंद्र महाराज रिंगे, उत्कृष्ट फर्निचर कलावंत जयराम मेस्त्री, गोल्ड मेडलिस्ट नुपूर भोसले या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक रामदादा कोंढाळकर यांनी केले। धुलीवंदनानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये साखर समुद्रकिनारी वल्हाने चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली। साखर येथील कोळी समाजाने या स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला। विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली। यांत्रिकी युगात हाताने चालवायच्या होड्या कालबाह्य होत चालल्यात। अशा वेळी ही परंपरा जपण्याबरोबरच नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न इथल्या कोळी समाजाने केला आहे। पारंपरिकता ज्या होड्यांच्या ज्या स्पर्धा ज्या ठेवण्याचं कारण एकच त्याच्यामध्ये आहे की ही पारंपरिकता जपली पाहिजे। कारण अनेक जलकळ वाढलेला जो आहे, अनेक मोठे श्रीमंत झाले आहेत, फ्लॅटमध्ये लोक राहायला लागलेले आहेत, पण संस्कृती जी आपल्या गावाची आहे ती आज म्हणजे कमी नष्ट होत चाललेली आहेत। पण ती संस्कृती कायम आपली टिकली पाहिजे। लहान मुलांना तो विषय त्यांना कळला पाहिजे। या छोट्या होड्या आपल्या या समुद्रात जाण्यासाठी आहेत। कशा प्रकारची एक शक्ती, कशा प्रकारचे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्या मुलांमध्ये उभा राहावा आणि सातत्याने आपला हा कोळी समाजातला हा वारसा दिलेला जो हातवड्यांचा जो आहे तो कायम टिकावा आणि आपली मासेमारी ही पारंपरिक पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत हा नवीन मुलांना त्या लक्षात यायला पाहिजे। कारण मुलांनी अनेक शिक्षण घेतलेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, अनेक डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण हा मच्छीचा व्यवसाय ठिकाणी करतात। पण तो सातत्य ह्या गावाने टिकले। अनेक गावामध्ये वेगवेगळे कामगार ठेवलेले जातात व कामगार ठेवून त्याच्यात मच्छीचा व्यवसाय ते वाढवत नाही, पण या ठिकाणी या गावामध्ये प्रत्यक्ष स्वतः माणसं बाहेरच्या बोटीमध्ये जातात आणि अशा प्रकारचा नॉलेज आपल्या मुलांना देतात। आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी 100%तल्या 1% माणसं सर्व्हिसला आहेत आणि सगळीच माणसं या ठिकाणी या मासेमारीच्या व्यवसायावर या ठिकाणी अवलंबून आहेत आणि तशा प्रकारचा मोठा प्रकारचे बिझनेस या ठिकाणी ते करतात आणि 25 ते 30 हजार लोकांना आज रोजगार या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं। आणि म्हणून ही होडीची स्पर्धा कंटिन्यू आम्ही दर वर्षाला या ठिकाणी गेल्या 8-9 वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्ही करतोय। रायवडीमधल्या, अक्षीमधल्या, थेरोंड्यामधल्या, बोर्लीतल्या, अलिबागमधल्या अशा सगळ्याकडल्या होड्या त्या निमित्ताने या ठिकाणी धुलवडच्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी सगळे घेत असतात। आणि ही खरोखर फलटीची होडी जी आहे हे ताकदीची आहे, हुशारीची आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन फलटी पेलणं हे साधं काम नाही आहे, ते हिमतीचं काम आहे। आणि म्हणूनच कोळ्यांना या ठिकाणी समुद्राला कोळ्याला शिकवायला लागत नाही, हे जगरीचं काम या ठिकाणी हे कोळी बांधव आमच्या करत असतात। आणि अशाच प्रकारच्या हौसेच्या बरोबर शक्ती आणि बुद्धी दोन्ही गोष्टी या ठिकाणी वापरून हा व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या स्पर्धा ह्या समस्त साखर कोल्हेवाडीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। असाच आनंद, असाच उत्साह या माध्यमातून आमच्या सगळ्या मुलांना मिळतोय आणि वारसा हा टिकून ठेवण्याचा एक आनंद आम्हाला सगळ्या या ठिकाणी होतोय। धन्यवाद। संपूर्ण कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिरात शिमगोत्सवाला सुरुवात झाली। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी देवीचा होम लागल्यानंतर काल सायंकाळी श्रीदेवी काळकाई मातेला पोलिसांकडून शासकीय सलामी देण्यात आली। त्यानंतर मंदिराच्या आवारात देवीची पालखी भक्तांकडून मनमुराद नाचवण्यात आली। त्यानंतर काळकाई देवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी रवाना झाली। पंचमीपर्यंत काळकाई देवीची पालखी भक्तांच्या भेटीला घरोघरी जाते। त्यानंतर पंचमीच्या दिवशी पुन्हा मंदिरात येते।
खेडचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेवी पाथरजाई देवीचा 6 महिने कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शेकडो महिलांनी आणि नवविवाहितांनी ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। हुताशनी पौर्णिमे दिवशी देवीचा होम लागल्यानंतर देवीची पालखी प्रथम सहाणेवर आणली जाते आणि त्या ठिकाणी देवीचे खणा नारळाने ओटी भरली जाते। देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी नारळ ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शिमगोत्सवानिमित्तानं चिपळूणमध्ये अनेक सिनेकलाकार आलेत। श्री करंजेश्वरीच्या दर्शनाला आलेल्या कलाकारांसोबत बातचीत केली आहे आमचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव सुरू आहे। आज शरणे काढायचा कार्यक्रम आहे। सिनेकलाकार अनेक आपल्यासोबत आहेत। आपला चिपळूणचा जो सुपुत्र आहे सागर मोरे, त्याच्या घरी अनेक सिनेकलाकार आलेले आहेत। गेल्या वर्षी सायली संजीव आलेल्या होत्या, त्या पुन्हा एकदा यावर्षी आलेल्या आहेत। भावे आहेत, देशमुख आहेत, आपल्यासोबत अनेक कलाकार जोडले गेलेले आहेत। काय सांगाल, मागच्या वर्षी तुम्ही आलेले होते शिमगोत्सवाला, यावर्षी पुन्हा यावंसं वाटलं कोकणातल्या शिमगोत्सवामध्ये आणि एकूण करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाबद्दल काय सांगाल? मागच्या वर्षी पहिल्यांदा आलो होतो या शिमग्याच्या उत्सवासाठी आणि खूप ऐकलं होतं मित्रांचा मित्र आहे सागर मोरे, जो इथला आहे पेठ मागचा, की आमच्या इथला शिमगा खूप वेगळा असतो। कारण मी नगरचा आहे, तर आमच्या तिकडे असा शिमगा नाही होत। तर माझी खूप इच्छा होती की आपण जावं, पण ते जमत नव्हतं आणि मागच्या वर्षी ते पहिल्यांदा शक्य झालं। आणि मागच्या वर्षीचा जो अनुभव होता पालखीचा, म्हणजे पहिल्या दिवशी पालखी येते, मग होळी पेटवली जाते, फिरवली जाते, ते दर्शन, तर ते जे वातावरण आहे किंवा आत्ताचं जे शरण शोधायचं वातावरण आहे, हे ह्याचा अनुभव किंवा ते ना वर्षभर एनर्जी देतं आणि पुरतं आपल्याला। त्यामुळे यावर्षी पुन्हा आम्ही प्रयत्न करून आलोच की यावर्षीचाही शिमगा आपल्याला अनुभवायचा आहे कोकणातला आणि दुसरे सिनेकलाकार आहेत रुपाली भोसले आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, चिपळूणमध्ये आज तुम्ही पहिल्यांदा आलेले आहात, तुमच्यासोबतची जी सवंगडी आहेत त्यांनी कदाचित तुम्हाला खेचून ओढून तरून आणलं असेल। आज एकूण शिमगा, पालखी फिरते, शरणं शोधली जातात, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही वाटत सवंगडी खेचून आणू शकतात कोणाला तिथे। जोपर्यंत तिची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे पोहोचू शकत नाही। कुठल्याही देवस्थानाकडे जाण्यासाठी त्या देवाचं बोलवणं यावं लागतं, त्याशिवाय तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही। आणि चिपळूणला मी बऱ्याचदा येऊन गेलेले, नाटकाच्या प्रयोगानिमित्त आलेले आहे, पण असं काही शिमगा किंवा जत्रेसाठी खास चिपळूणला येणं झालेलं नाही। खेड खोपेशिरगावची असल्यामुळे तिथली जत्रा, तिथला शिमगा हे डेफिनेटली पाहिलेलं आहे। पण इथे येऊन एक वेगळी एनर्जी घेऊन जाते। एक शरण लपवणं, देवीने ते शरण शोधून काढणं, बघून देणं की ज्या कामासाठी तू देवाकडे गाणं गातोयस ते काम निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी देवीची आहे, माझी आहे। तू जा, तू मेहनत कर, तू काम कर, तो रस्ता मी तुला दाखवते। तर ते मला असं वाटतं की हे सगळं मी लहानपणापासून बघत आलेली आहे कोकणातली असल्यामुळे, त्यामुळे मला ह्या सगळ्यांबरोबर इकडे हा सोहळा बघताना अजून जास्त छान वाटलं आणि सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। शिमगोत्सवानिमित्त आपली सर्वांची लाडकी जान्हवी तांबट देखील आहे सोबत, तिच्याकडून जाणून घेऊया। जान्हवी, कसं वाटतंय आपल्या चिपळूणच्या शिमग्यासाठी तुमच्या इंडस्ट्रीमधली सगळी लोक येत आहेत? खूपच छान वाटतंय आणि शिमगा हा तर आपला सगळ्यांचाच फेवरेट सण आहे। म्हणजे बाकी कुठल्या सणासाठी येऊ वगैरे, शिमग्यासाठी आपण नेहमीच इथे येतो आणि मला इतकं छान वाटतंय। आज सागर दादामुळे सगळे कलाकार आपल्या समोर आले आणि त्यांच्यासोबत मला इथे स्टेज शेअर करायला मिळतं। सारी मॅडम, मला खरंच खूप छान वाटतं। आपलं राहिलंय आपल्या चॅनलचं, आपला चिपळूणचा शिमगा, चिपळूण गोळकोट पेठाचा शिमगा हा सगळीकडेच प्रसिद्ध आहे। सो सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। नवसाला पावणाऱ्या चिपळूणच्या करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवाला सिनेकलाकार सायली संजीव चिपळूणमध्ये आली आहे। सलग दुसऱ्या वर्षी तिने देवीचा आशीर्वाद घेतला। यावर्षी तर नवसाचा नारळ म्हणजे तिने पुरलेले शरणे देवीने शोधून काढल्यानं सायली संजीवने कमालीचे समाधान व्यक्त केले आहे। तिच्यासोबत बातचीत केली आहे आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवानिमित्त आज सिनेकलाकार, तुमची सर्वांची आवडती नायिका सायली संजीव चिपळूणमध्ये आहे। गेल्या वर्षी देखील ह्या चिपळूणमध्ये आलेल्या होत्या। आज एकदम प्रसन्न हावभाव चेहऱ्यावर दिसत आहेत। शरणं तुम्ही लपवलेलं होतं तसं कळलं। शरणं पालखी जेव्हा शोधत होती तेव्हा मन एकदम विचलित झालेलं आम्ही पाहायला बघितलेलं आहे। कसं वाटतंय? फार छान वाटतंय, कारण एखादी इच्छा तुम्ही देवाकडे व्यक्त करता आणि देव म्हणजे असं काहीतरी तुम्हाला कौल देतो की ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे असं जाणवायला जरी लागलं ना, तरी मनात एक
वेगळी हलचल तयार होते खरं तर. आणि मी थोडा वेळ उभी होते आणि मग मी बसून गेले. म्हटलं ठीक आहे देवी, पुढच्या वर्षी येईन मी परत. आणि असं मनात म्हणेपर्यंत शरण घेऊन आलेत एक दादा, आणि त्यांनी मला बोलवलं की हे बघा हे शरण आहे तुमचं. तर ते मी भावना मला असं वाटतं की कधीच कोणासमोर व्यक्त करू शकत नाही, कारण ती खूप वेगळी भावना आहे. मलाही माहिती नाही मला त्या क्षणी काय वाटलं. आनंद झाला, रडू आलं, सगळ्याच भावना एकत्र बाहेर आल्या माझ्या. पण देवाकडे खूप मनापासून तुम्ही एखादी गोष्ट मागितली की देव ती पूर्ण करतो. ह्याचं हे काय म्हणू आपण, हा कौल देवीने दिलेला आहे आणि हे उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही ही आख्यायिका फक्त ऐकली होती. सगळे म्हणायचे की असं असं होतं, इथे शरण लपवले जातात आणि ज्याची इच्छा पूर्ण होणार आहे ते शरण सापडतं. आमच्यापैकी 2 जणांचे शरण, म्हणजे माझं एक आणि अजून आमच्या एका मैत्रिणीचं शरण सापडले. तर ते स्वतःच्या डोळ्याने बघणं हा अनुभवच वेगळा आहे. आम्ही फक्त ऐकून आम्हाला असं वाटतं की अरे हे कसं होत असेल ना, कसे ती देवीची पालखी येत असेल आणि शरण शोधत असेल. पण हे आज सगळं डोळ्यांनी पाहिलं, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि एक ती पॉझिटिव्ह एनर्जी, एक तो देवीचा हात आपल्यावर कायम आहे याची जाणीव होते या सगळ्यात. श्रीदेवी करंजेश्वरीचं माहेर जसं पेटमाब आहे, शेजारच्या गावामध्ये गोळकोटमध्ये तिचं सासर आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की माझं माहेर आणि माझं गाव असं वेगळं नव्हतं, पण आता चिपळूण तुमचं गाव आहे असं तुम्ही म्हणता. सागर दादा म्हणजे सागर मोरे हे माझे अत्यंत जवळचे कुटुंबीय म्हणायला लागतील. आणि माझ्या सख्ख्या भावा इतकेच ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा इतके जवळचे आहेत. आणि मागच्याही वर्षी ते आम्हाला शिमग्याला घेऊन आले होते आणि या वर्षी ते येणारच होतो. म्हणजे मला नाही वाटत कुठलीच व्यक्ती इथे एकदा शिमग्याला आल्यानंतर दुसऱ्या वर्षी आली नाही असं घडत नसावं असं मला तरी वाटतं. आणि मी कालच त्यांना असं म्हटलं की मी आहे खानदेशातली, पण तिथे आता कोणी राहत नाही. मी लहान असतानाच सगळे तिकडनं बाकी ठिकाणी स्थलांतरित झाले. त्याच्यानंतर तिकडे कोणीही नातेवाईक नाही आहेत आता, त्यामुळे माझं असं गाव मला उरलेलं नाही आहे की अरे मी गावी चालले वगैरे असं म्हणायला. तर कालच सागरदादा असं म्हणाले की आता तू हे अगदी ठामपणे सांगू शकशील की माझं गाव चिपळूण आहे. आणि मला असं वाटतं की हे शरण दिल्यानंतर तर देवीने सुद्धा हा आशीर्वाद दिला आणि देवीने सुद्धा ही गोष्ट दिली आहे की हे आता तुझं गाव आहे. त्यामुळे काय म्हणू आपण, जन्मगाव नसेल किंवा कर्मभूमी नसेल, पण मला असं वाटतं मनाने तरी श्रद्धेने जोडलेलं गाव तर नक्कीच चिपळूण आहे. जास्त वेळ आपण त्यांचा नाही घ्यायचा, पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न. एकूणच कोकणातला शिमगा आणि आजचा हा तुमच्या समोर डोळा देखत पाहिलेल्या शिमगोत्सवामध्ये काय वाटतं? खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा इकडे, एवढं तर अगदीच मी मान्य करेन. कारण ही ऊर्जा आम्ही कधीच कुठेच बघत नाही. आणि ते 3-4 दिवस कोणीही तुमच्यापैकी झोपलेलं नसतं. बिना चपलांचं अनवाणी तुम्ही ती पालखी नाचवत असता आणि ती पालखी घेऊन फिरत असता. त्या पालखीचं वजनही काय असेल याची आम्हाला कल्पना नाही. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी कुरकुर करत असतो दिवसागणिक की असं होतंय तसं होतंय. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं होतं की काय आपण कशाच्या अडचणी व्यक्त करतोय, कशाला उगाच काहीतरी त्रास सांगतोय. हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण काहीही करू शकतो. आणि ही ऊर्जा या जागेतून मिळते. आणि इतका शांततेत पार पाडणारा होळी महोत्सव, शिमगोत्सव मी कधीही कुठेही बघितलेला नाही. त्यामुळे कधी कोणाकडनं इथे गैरवर्तन झालेलं बघितलं नाही. कोणी कोणाला काही त्रास देत नाही. सगळे भाविक म्हणूनच इथे येतात. त्यामुळे ही याची खासियत किंवा याचा गाभा हाच आहे की हे सगळे खूप मनाने आणि श्रद्धेने इकडे येतात. त्यामुळे कुठलीही चुकीची गोष्ट इकडे घडत नाही. आणि तुमच्यामुळे आम्हाला इकडे येण्याची संधी मिळते आणि ते प्रेम मिळते. त्यामुळे आम्हालाही आनंद होतो हे सगळं बघायला. वेळ झालेली आहे आता इथे थांबण्याची. शिमगोत्सवानिमित्त पालखी शरणे काढण्यासाठी या पटांगणात आलेली होती. आता पालखी गोळकोटकडे प्रस्थान झालेलं आहे. उद्या सहानेवर पालखी बसेल आणि उद्या संध्याकाळी काठीवर प्रदक्षिणा घालून या शिमगोत्सवाची सांगता होईल. तुम्ही माझं कोकणच्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम थेट पाहत राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दडूसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. सध्या कोकणात शिमगोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. विविध ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील गिम्होणे गावात पारंपरिक पद्धतीने श्रीदेव भैरी मंदिरामध्ये विधिवत पूजा करून होम लावण्यात आला. होम लावण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत मानाचा शीत श्री भानेश्वर देवाच्या भेटीला नेण्यात आला. देवळामध्ये महिला पुरुषांनी पालखी नाचवण्याचा देखील आनंद घेतला.
तळ कोकणात शिमगोत्सव हा सण उत्सव म्हणून साजरा केला जातो. परंपरेनुसार होळीची म्हणजे झाडाची पूजा केली जाते. होळी ही आंब्याची, नारळाची, पोफळीच्या झाडांची घेतली जाते. प्रथम मानकरी जाऊन झाड निश्चित करतात, त्यानंतर त्या झाडाची पूजा करून ते झाड तोडले जाते. त्यानंतर जिथे होळी उभारायची आहे तिथपर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सर्वजण खेळ करत होळी उभारण्याच्या जागी होळी आणली जाते. त्यापूर्वी ही होळी मानाप्रमाणे फिरते. निश्चित झालेल्या जागेवर होळी आणली जाते. तेथे आंब्याचे टाळ, फुलांचे हार यांनी तिला सजवलं जातं. माथ्यावर पांढरा झेंडा लावला जातो आणि होळी अर्थात शिमगोत्सव म्हणून कोकणात प्रसिद्ध आहे. हर हर महादेव असे म्हणत होळी उभारली जाते. पुरोहिताकरवी विधिवत पूजा होते. त्यानंतर गावाच्या समृद्धीसाठी, उत्तम आरोग्य मिळण्यासाठी सामुदायिक गाराणे घातले जाते. होळीला नारळ, केळी, फुले, पेढे, साखर, लाडू त्याचबरोबर नारळाचे तोरण बांधण्याची परंपरा असते. नवसाची परतफेड होळीच्या दिवशी केली जाते. प्रथम होळीच्या दिवशी देव होळी आणि दुसऱ्या दिवशी गाव होळी घालण्याची आगळीवेगळी प्रथा आजही सुरू आहे. हा होळी उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात कालपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात शिमगोत्सव 2 दिवसापासून ठिकठिकाणी 15 दिवसापर्यंत चालतो. जिल्ह्यातील गावागावात होळी उभारण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. कुडाळमधील रंगपंचमी असून जिल्ह्यात 2 ते 3, 5, 7, 9, 11, 12, 15 दिवसांचा शिमगोत्सव अर्थात रंगपंचमी पाहायला मिळणार आहे. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. होळी तोडण्यासाठी देखील ग्रामस्थांची लगबग दिसून येते. काही ठिकाणी द्वादशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते. त्यानंतर काही गावांमध्ये पौर्णिमेला तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते. संगमेश्वरमधल्या आंबाव गावातही होळी तोडण्यात आली आहे. या ठिकाणी आंब्याची होळी तोडण्यात येते. ग्रामस्थ, चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात आली. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.